खरं तर ना मला हे अशा ठिकाणी यायला अजिबात आवडत नाही. राहू दे हो. इथे आलो म्हणून बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसतोय आपल्याला. त्यांना आनंदात बघूनच किती छान वाटतंय. त्यांचा व्हॅलेंटाईन डे छान चाललाय ना, मग झालं. तो आनंद तर मलाही आहेच. खरं तर त्या दोघांनी थँक्यू म्हटलं पाहिजे आपण. कशासाठी? हे एवढं घाबरवून ठेवलं आपल्याला म्हणून. मी फटके देणार आहे त्याला. नाही नाही म्हणून नाही, त्या दोघांमुळे तर आपण एकत्र आलो ना. म्हणजे त्या दोघांमुळे तर मित्र झालो आपण. म्हणजे बोलायला तर लागलो ना. आणि आपल्याला काही नवरा बायको सारखं थोडीच राहायचंय. What is wrong with you? आम्ही डान्स करतो का? सो लीव अस अलोन. डान्सच करा ना, धक्के कशाला मारताय? डान्स फ्लोअरचे पण काही नियम असतात, त्यातलं तुम्हाला काय कळणार म्हणा. चीप मेंटॅलिटी. डान्स करता येत नाही आणि धक्के मारतायत नुसते. मॅनेजरला बोलवा. आधी याला बाहेर काढा. थ्रो हिम आउट. सर यांना थांबवलं हवं. अजिबात नाही. जो गोंधळ चाललाय ना तो चालू दे. आपण या भानगडीत पडायचं नाही. हॉटेल त्यांना आत घेतात. मॅनेजर, ए हॅलो, एक्सक्यूज मी. तुम्ही तुमचा आवाज जरा हळू करा, ओके? केव्हापासून बघतेय तुम्ही अशा या आवाजात बोलताय. एक मिनिट, लेट मी हँडल. मॅडम ऐका ना, चुकून माझा धक्का लागला असेल. सॉरी, मुद्दाम नाही धक्का मारलाय मी तुम्हाला. एक्झॅक्टली. चुकून आणि मुद्दा मारलेला धक्का कळत नाही का? मगाशी पण मेनू महाग आहे म्हणून इथे थांबायला नको असं म्हणत होते. अरे नाही परवडत तर येतात तरी कशाला अशा रेस्टॉरंट मध्ये. बरोबर बोललात तुम्ही. खिशात पैसे नाहीत आणि आले डान्स करायला. बरं आले तर आले, पण यांना सेंटर मध्ये येऊन डान्स सुद्धा करायचा आहे. पुढच्या वेळी आम्ही नाही येणार इथे. हे काय चाललंय? हा, तुम्ही असं नाही बोलू शकत. तुम्ही असं पर्सनल अटॅक नाही करू शकत, ओके? तूच याचं बिल भरणार होतीस ना मगाशी. एक्सक्यूज मी, दॅट इज नन ऑफ युअर बिझनेस. डू यू अंडरस्टँड? यू कांट टॉक टू माय हजबंड लाईक दॅट. कळलं का तुम्हाला? आणि त्याने काही मुद्दामून नाही केलेलं आहे. आणि बोलला ना तो, सॉरी बोलले त्यासाठी. कोण कशाला मुद्दामून करेल? आणि तुम्हाला असं वाटतंय ना की आम्ही इथून जावं? आम्ही नाही जाणार. काय करणार आहे तुम्ही? बोला ना, काय करणार आहे सांगा. हे बघ, उगाच नवऱ्याच्या बाजूने बोलू नकोस तू. आणि बोलणारच असेल ना तर तूही बाहेर जा इथनं. तुमच्या सारख्यांसोबत डान्स फ्लोअर काय, ही प्लेस पण शेअर करायची नाही आम्हाला. चांगले कपडे पण परवडत नाही तर येता कशाला अशा ठिकाणी? बाहेर काढावं याला. शट अप, शट अप. मी तुम्हाला शेवटचं सांगते, हा, तुम्ही असं कुणालाही बोलू शकत नाही. कळलं? तुम्ही असं नाही बोलायचं. मॅडम चुकून धक्का लागला असेल तुम्हाला. प्लीज, काय बोलतायत तुम्ही? हे असे नाही ऐकणार. कोण आहे तिकडे? बाहेर काढा याची माणसाला. अहो ऐका, मी मुद्दाम धक्का नव्हता दिला. अहो चुकून धक्का लागला असेल माझ्याकडून. अहो ऐका. चला बाय. ये हे ओके. खबरदार माझ्या नवऱ्याला हात जरी लावला तर.
आणि परत त्याला जर टच केलं ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाहीये. यू अंडरस्टँड? आधी ऐक ना, तू इथे बघ, इथे तू शांत. ब्रो, यू डोंट वरी, ओके? येस, मी आहे ना, यू डोंट वरी. ऐक ना तू प्लीज आणि शांत. काही करणार नाहीये. आय टेक केअर ऑफ इट. आय विल हँडल इट, ओके? आदिरा शांत. आय विल हँडल. आदिरा शांत हो. काय चाललंय तुझं? म्हणून मी बोलतो, तू अशा ठिकाणी नको यायला, मला जाऊ दे. तू माझं ऐकतच नाहीस ना. ऐकलं का काय म्हणाला हा? याचा अर्थ असाच आहे की याला सर्व पार्टी क्रॅश करायची आहे. काय ग, खरं तुझा नवराच आहे ना हा? का मुद्दाम आमची पार्टी खराब करायला कुणाला तरी घेऊन आलीयस? हा किती बरं वाटतंय ना, हो, आवाज ऐकू येतोय. त्या आतल्या गोंगाटापेक्षा इथली बाहेरची शांतता जास्त बरी वाटते. एक्झॅक्टली, म्हणजे तुम्ही माझ्याशी म्हणता ना तो पण आवाज बरा असतो. झालं सुरू? याच्यापेक्षा आतला गोंगाट जास्त चांगला होता. सॉरी सॉरी. अहो थांबा, मी म्हणलं मैत्री गेली आज तर जरा ऐकून घ्याल. मी सांगते ना, यांचं असंच असतं. मोठमोठ्या रेस्टॉरंट मध्ये घुसायचं, धमाल मस्ती करायची, नाचायची आणि निघून जायचं. हे असले लोक ना आसपास पण नको आम्हाला. सिक्युरिटीला बोलवा, बाहेर काढा यांना. प्लीज स्टॉप. हो मिस्टर, तुम्हाला इथे थांबता येणार नाही, चला बाहेर. You, hey, hello, तुम्ही, how can you touch him? Get back! माझ्या नवऱ्याला टच करण्याची हिम्मत कशी झाली? Idiot! आणि बाज करा हा ड्रामा आता. तुम्हाला माहिती नाहीये मी कोण आहे ते. हाय अधीरा राजवाडे. अधीरा राजवाडे नाव आहे माझं, कळलं? तू कोणी असलीस ना तरी तुझा नवरा अगदी सोसोच आहे. साळीत वन रूम किचन मध्ये राहणारा, आणि याला तू आमच्याशी बरोबरी करायला घेऊन आलीयस इकडे. अगं जरा चेहरा तरी बघ याचा, काहीतरी क्लास आहे का? शट अप! शट अप! एक शब्द नाही हं, माझ्या नवऱ्या विरुद्ध एक शब्द सुद्धा नाही. बस झाला तुमचा ड्रामा. मॅनेजर, हे काय चाललंय? आणि ही मॅनरलेस लोक तुम्हाला दिसत नाहीयेत? ते आमचा केव्हापासून अपमान करतायत. तुमच्या गेस्टना तुम्ही ही अशी ट्रीटमेंट देता? ती का सारखी सारखी मध्ये येते? मग आता कुठे मजा येणार होती, पण नाही, आलीच नवऱ्याला प्रोटेक्ट करायला. करून करून किती प्रोटेक्ट करेल बघू. बस झाला आदिरा. झाला तेवढा तमाशा खूप झाला, आता जाऊ दे मला. नो नो रो रो आदिरा, रो, नाही जायचं आपण. रो ऐक ऐक, मी आहे. आपण सॉर्ट करूया. यांची हिंमत कशी झाली हे सगळं तुला बोलायची, आणि आपण काय ऐकून घ्यायचं सांग. अधीरा. हा? रोहन, काय चाललंय? पिंट्या, आता थँक गॉड तू इथे आलास. बघ ना, या लोकांनी रोला खूप ह्युमिलेट केलं. त्याला नको नको ते बोलले आणि त्याचा खूप इन्सल्ट केला की या मोठ्या रेस्टॉरंट मध्ये हा कसा आला. आय जस्ट डिडंट लाईक इट.